आपण आपल्या कास्ट बेस्टवर आपण मोठं होतो, खूप प्रगती करतो. मात्र जेव्हा आपण प्रगती करतो त्या मोमेंटमध्ये आपण हे बघत नाही की आपल्या शेजारचा व्यक्ती किती सक्षम आहे आणि आपण त्याला किती कॉपरेट करतो. आणि हे जर आपल्याला मुळात कळलं नाही तर मध्ये प्रॉब्लेम येतो. जसं मी बऱ्याचशा सिटी जो एरिया आहे, तिथे झोपडपट्टी एरिया आहे, त्या प्रत्येक सोसायटीला भेट देतो की तुमच्या सर्वांमधल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत तिथे कोणी जो एखादं जेवण मिळत नसेल किंवा उपचार होत नसेल तर त्याच्यामुळे जर रोगीट जर झाला असेल तर तिथे तुम्ही लक्ष द्या. एवढ्यासाठी लक्ष द्या कारण जर त्याला रोग झाला किंवा तो जर त्याच्यावर जर कोणी प्रॉब्लेमॅटिक झाला तर तो रोग ॲटोमॅटिकली आपल्यापर्यंत येईल. ते तिथून तुम्ही हे करा. तुम्ही जर आर्थिक सक्षम असाल तर जे दुर्बळ घटक आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत तर त्यांना आम्ही सहकार्य करू शकतो का ते काउंटिंग करा आणि त्यांना करा. त्याच्यासाठी तो समाज कोणत्या समाजाचा आहे हे बिलकुल बघू नका. तर तो किती दुःखी आहे किंवा त्याला किती दुःख झालं आहे किंवा किती आपण त्याला सहकार्य करू शकतो याच्याकडे लक्ष द्या. समाजापेक्षा एक माणूस म्हणून जर तुम्ही माणसाप्रमाणे जर वागलात तर ते उत्तम राहील. तर हे मी सांगू इच्छितो. आणि दुसरी गोष्ट की आपले जे मोरे साहेब आहेत त्यांना तर ह्युमन राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाने स्टेट ऑर्गनाइज सोशल प्रोटेक्शनचे सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केलेलं आहे. तर त्यांचं काम आहे की प्रत्येक सामाजिक बाबीसाठी फ्युचरमध्ये महाराष्ट्र राज्याचा विचार करावा आणि तिथे प्रत्येक मंत्र्यांसोबत सचिवांसोबत जे काही आहे गोष्टी आपल्या ज्या वेगवेगळ्या इश्यूसाठी आहेत, अनुसूचित जाती समाजासाठी असो, अगदी ब्राह्मण समाजासाठी असलं तरी सुद्धा. कारण असं नाही की डॉक्टर बी आर आंबेडकर ज्या मुवमेंटमध्ये त्यांना तुच्छ लेखलं जात होतं त्या मुवमेंटमध्ये पण ब्राह्मण समाजाचे काही लोक होते की जे पत्रव्यवहार करत होते डॉक्टर बी आर आंबेडकरांना आणि म्हणत होते की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, मात्र आम्हाला काही लोक वाईट ठेवू शकतात त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला डिरेक्टली मदत करू शकत नाही पण इनडायरेक्टली तुम्हाला आम्ही मदत करू शकतो. म्हणजेच काय की त्यावेळेपासून पण समाज हा माणूसप्रेमी होता आणि आता पण आहे. म्हणून आपण माणसाप्रमाणे वागलं माणसासाठी तर ते योग्यतेच राहील असं मला तरी वाटतं. तर आता ज्या काही गोष्टी भारतीय संविधानामध्ये आहे की कोणत्या लोकांसाठी काय केलं पाहिजे तर त्या गोष्टी तर झाल्याच पाहिजे. आणि आपल्याकडे जसं मी मध्यंतरी बाहेर असं म्हणालो की एक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अशी एक सिस्टम आहे की ते प्रत्येक अधिकाऱ्याला डायरेक्शन देतो की संविधानाप्रमाणे किंवा ज्या काही योजना निर्माण झालेल्या आहेत, जे GR आलेले आहेत ते इम्प्लिमेंट करण्याचे आदेश देणारे ऑथॉरिटी म्हणजे डिस्ट्रिक्ट लीगल ऑथॉरिटी किंवा मग बोर्ड. म्हणून मी तर असं म्हणेन की याच्या पुढे जे तुम्ही कार्यक्रम घ्या ते डिस्ट्रिक्ट लीगल ऑथॉरिटी सोबत घ्यावं की जेणेकरून त्या कार्यक्रमाला प्रत्येक डिपार्टमेंटचे अधिकारी येतील आणि अधिकाऱ्यांनाच डिस्ट्रिक्ट लीगल ऑथॉरिटीचे सेक्रेटरी किंवा जजेस यांना सांगतील की असा कायदा आलेला आहे आणि या लोकांचं असं म्हणणं आहे की हा इम्प्लिमेंट व्हावा. तर माझा असा आदेश आहे की याचं तुम्ही काय केलात आतापर्यंत काय केलात त्याबाबतची माहिती द्या की जेणेकरून सक्षम पद्धतीने ते इम्प्लिमेंट होण्यासाठी मदत होईल असं मी नक्की म्हणेन. आणि मी काय असं भाषण वगैरे करत नाही. माझं काम हे प्रॉपर चॅनलला असतं. मी भरपूरशी निवेदनं तयार करणं किंवा माझं जे काम आहे ते मी खूप म्हणजे पब्लिश कमी करतो आणि प्रॉपर चॅनलला काम करतो. मी ग्रामविकास मंत्रालयाचा रिसर्च डेव्हलपमेंट ऑफिसर आहे. मात्र त्याबद्दल पण मी कमी लोकांना सांगितलेलं आहे. जवळजवळ लाखोंमध्ये PhD झालेल्या लोकांची नियुक्ती झाली. त्याच्यामध्ये 18 लोकांमध्ये संपूर्ण भारतामध्ये 18 लोकांचं सिलेक्शन झालं. त्याच्यामध्ये मी आहे. आणि दुसरी गोष्ट भारताचं जे NCD नॅशनल सेंटर फॉर डिफेन्स भारताचं जे संरक्षण समिती आहे त्याचा नॅशनल जनरल सेक्रेटरी म्हणून मी काम पाहतो. आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष हे देवेगौडा जे पंतप्रधान होऊन गेले आपले ते आहे. ठीक आहे. तर त्यांच्यासोबत पण मला काम करायला मिळतं आहे आणि भारतातल्या अनेक चांगल्या लोकांबरोबर मला काम करायला मिळतं आहे. त्यांच्या विचारांवर काम करायला मिळतं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की गुरु आपण ज्याला मानतो तो गुरु वयाने किती मोठा आहे, तो शिक्षणाने किती मोठा आहे हे बघण्यापेक्षा जे विचार किती आहे चांगले आणि तो किती लोकांना देऊ शकतो ह्या जर गोष्टी आपण बघितलं तर आपण लहान मुलाला पण गुरु मानू शकतो. तर आपले गुरु हे वैचारिक पातळीवर चांगले असायला पाहिजे की जेणेकरून आपलं कार्य खूप सक्षम होईल.